नमस्कार, प्रज्ञा मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिला, तर आज सकाळी हा चेहरा खूपच खुललेला होता. कारण आज कोण येणार होता आमच्याकडे? आले होते विरूचे मोठे बाबा आणि मोठी आई. तर उद्या विरूचा बर्थडे, आज विरूचा बर्थडे असल्यामुळे कोण आलं होतं की माझे पप्पा. नंतर पप्पांना बघून विरू एवढा खुश झाला ना. ही आत्ता माझी मैनात आली होती, माझी काकी आली होती, माझी मम्मी आलेली. मग विरूसाठी बनवला नाश्ता आणि मग विरूचा नाश्ता बनवल्यानंतर विरू गेला माझ्या मम्मीच्या बॅग्सकडे. त्याला माहिती आपल्यासाठी काय काय ना काय आणलेलंच असणार. मम्मी पण मम्मीच्या बॅग्स ओपन केल्या आणि भरपूर सारा मिठा या बॅग मध्ये मला भेटला. त्यानंतर मग मी गेले नाश्ता बनवायला. मग आज मी सगळ्यांसाठी बनवली ती ही लुसलुशीत इडली आणि हे मस्तपैकी असं सांबर पातेलं भरून. सो आम्ही केला नाश्ता, झालो सगळे टामटूम आणि सगळे थकले. बिचारी आता माझे प्रवास करून थकलेली होती. ऍक्च्युली या सगळ्याच जणी थकल्या होत्या आणि 5 मजले चढून आल्या होत्या पायऱ्याने. काय हे बघा, इकडे पिहू आणि आरू पण आहेत. आणि हा आहे स्वरूप. ऍक्च्युली सगळे विरूच्या बर्थडे साठी आले होते. रोहित काका सगळ्यांना पाणी देत होते. हा आहे स्वरूप, हा आहे माझा भाऊ विशू, विशाल मामा आला होता. या आहेत प्रणिता दीदी, हे आहेत विकास भैया. आणि मग नाश्ता झाल्यानंतर विरू त्याच्या मोठ्या बाबांसोबत टेरेसवर बसला. ऍक्च्युली ते सगळेजण होते. विरू सगळ्यांना नमस्कार नमस्कार असं करत होता. त्यानंतर विरूने आणखी खूप वेळ जरा तिथे माझ्या मोठ्या बाबांसोबत घालवला आणि मग दुपारी झाली जेवणाची वेळ. मग सगळ्यांची छानपैकी अशी अंगत पंगत बसली आणि सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. त्यानंतर मग आमच्या जेवणाची वेळ आली. या आहेत इथे प्रणिता दिदी, मावशी ती आहेत शीतल दिदी. इकडे बसल्या होत्या आमच्या आई, त्यांच्या बाजूला होती माझी मम्मी, त्याच्या शेजारी होती माझी प्रभावती आई आणि ती होती माझी राणी काकी, सगळ्यात लहान काकी माझी राणीताई. इकडे माझी आत्या आणि ही मी. सो जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी जरा आराम करायला गेले, पण विरू आणि पिहू मात्र पिकबू खेळत. त्यानंतर मग वेळ आली आहेराची. ऍक्च्युली हा कार्यक्रम आम्ही दुपारीच पटकन उरकून घेतला, कारण ना रात्री विरूचा बर्थडे होता. त्यामुळे सगळ्यांची घाई होणार होती आणि खूप पाहुणे येणार होते. त्याच्यामुळे मग जेवढे सगळे घरी आले होते त्यांचा आहेराचा कार्यक्रम आम्ही उरकून घेतला पटपट. आणि मग त्यानंतर धीरजचा आहेराचा कार्यक्रम झाला उरकला लवकर. आजचा दिवस ऍक्च्युली कसा जातो ना अजिबात समजत नव्हता. असं भरभर टाइम निघून जात होता. मग तेवढ्यात माझ्या मम्मीला आठवलं की अरे कुछ मीठा हो जाए, ऍक्च्युली कुछ थंड हो जाए. त्यामुळे मम्मीने मागवलं हे आईस्क्रीम. विरू असा मागे पळत होता पण त्याला मी अजिबात दिलं नाही. त्यानंतर मग ऍक्च्युली यांचं आहेराचं राहिलं होतं, बाबांचं आणि पप्पांचं. सो त्यांनी त्यांचं आहेराचं घेतलं उरकून आणि मग हळूहळू दिवस मावत होता. आणि बर्थडे झाले की आत्या मम्मी सगळे परत जाणार होते. त्यामुळे मग त्यांच्या आहेराचा कार्यक्रम आम्ही उरकून घेतला. सो मम्मीने छानपैकी शिदोरी आणली होती, आत्याने आणली होती, आईने काय काय आणलं होतं ते सगळं हळदी कुंकू लावून मग ते सगळं काय म्हणतात त्याला शिदोरी सोडली. आणि असा महिलांचा परत एकदा आहेराचा देवाणघेवाणीचा कार्यक्रम झाला. मला असं वाटतं अर्धा दिवस आमचा आहेर देण्यात घेण्यातच गेलेला की काय काय माहिती. इट्स ओके. सो मग हा बघा बर्थडे बॉय तयार झाला. विरू रेडी झाला त्याच्या बर्थडे साठी. त्याच्या मोठ्या बाबांजवळ बसला होता आणि हे बघा छान असं इथे वेलकम वाला कमान केली होती. सो आम्ही पटकन लिफ्ट मध्ये मी आणि विरू घुसलो आणि आम्ही गेलो. ऍक्च्युली आम्ही एका 5th फ्लोअर वरती जाऊन बसलो एका फ्लॅट मध्ये, कारण विरूला थोडंसं रिलॅक्स करायचं होतं. टेरेस वरती कार्यक्रम होता आणि सगळेजण आले होते. सो मी विरू ते आम्ही एका रूम मध्ये जरा रिलॅक्स झालो, म्हणजे विरूला एकदम क्राऊड मध्ये नेण्याच्या आधी थोडंसं सेटल केलं. आणि मग नंतर आम्ही गेलो बर्थडेचा केक कट करायला. सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. नंतर विरूने केक कट केला, त्याचं औक्षण झालं आणि सगळे जेवढं इन्व्हाइट केलं होतं ना ते सगळी लोक आले होते. खूप सुंदर असा बर्थडे झाला. सगळे आले, सगळ्यांनी जेवण करून गेले छानपैकी आणि आम्हाला छान वाटलं ऍक्च्युली बर्थडे. सो असा झाला विरूचा बर्थडे. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले. सॉरी ऍक्च्युली हे कटिंगचं नंतर आलं वाटतं, बट इट्स ओके. सो असा झाला विरूचा बर्थडे केक कटिंग. त्यानंतर मग आम्ही खूप सारे फोटोज काढले, सगळ्यांसोबत गप्पा मारल्या आणि मस्त एन्जॉय केलं. मेन म्हणजे ना विरू अजिबात रडला नाही. मला वाटलं कुठं ते भोंगा पसरत बसते की ॲज युजल प्रत्येक लेकरांना पहिल्या बर्थडेला असलाच काहीतरी गोंधळ करतात, पण नाही. विरूने बिचाऱ्याने साथ दिली आणि विरूने ऍक्च्युली दुपारीच त्याच्या मोठ्या बाबांसोबत घेतली होती 3 तास झोप, चक्क 3 तास. त्याच्यामुळे तो होता फ्रेश. सो विरूने सगळ्यांना असा केला नमस्कार. मी म्हटलं बाई इकडे सगळे त्यांना नमस्कार केला, सगळ्यांनी त्याला केला हाय. आणि विरू पण खुश होता. ऍक्च्युली त्याला खूप लोक त्याच्या ओळखीचीच वाटत होती ना, त्यामुळे तो मस्तपैकी असा निवांत होता. सो असा झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.